दृश्य आहे. इकडून सूर्योदय बघायला मिळतोय. वेगळीच वाईब आहे. नमस्कार. तर आपण आता या ठिकाणी आहोत देवगड बीचवरती. खूप शांत बीच आहे खरं तर. आजूबाजूला बिलकुल काही रश नाही. सकाळची वेळ आहे तशी इथं आता रश असण्याचं काही कारण नाही, परंतु एकंदर परिसर जर बघितला तर फार नीट, क्लीन आणि स्वच्छ आहे. अशा पद्धतीचं नीटनेटकेपणा बीचवर असणं ही एक चांगली गोष्ट आहे. तर असा हा व्हाईट सँड बीच आहे. एकदम मऊसूत अशी रेती आहे बीचवर. त्या रेतीतून चालणं. भरपूर पवनचक्क्या, 1 2 3 4 5 6 तरी दिसत आहेत. आता 6 ब्लेड फिरताना दिसत आहेत. 6. देवाचा किल्ला देवगड. तर आपण आता चप्पल काढूया जरा. लेट अस कीप द शू असाइड. लेट अस वॉक. वाह. तर हे सगळं नयनरम्य दृश्य आहे देवगड बीच. सुंदर असा बीच आहे. खूप फ्लॅट आहे आणि क्लीन आणि नीट है. समंदर की गाज ये ऐसी गाज है जो सदियों से इंसान को मोटिवेटेड रखने की कोशिश होती है. नमस्कार. काय चाललंय हे? काय आहे? कुठला योगा प्रकार आहे का? हा, पाण्याची टेस्ट घेत आहे. वा वा वा. ओ. आणि एक असा विस्तृत असा व्हाईट पसारा, शुभ्र पसारा फुलून एखादा मोर जसा पिसारा फुलवतोय ना, अगदी तसंच वाटतंय. खरं तर हे दृश्य, त्याच्याबद्दल काय बोलावं, शब्दच नाही आहे व्यक्त होण्यासाठी. फक्त बघत राहावं असं वाटतंय. इतका फेसाळणारा समुद्र आणि अशा शुभ्र लाटा, त्या तासन तास असं समुद्राच्या किनाऱ्यावरती फक्त लाटांची ये जा बघत राहावी. समुद्राचा फेसाळ, बर्फाळ फेसासारखा. शुभ्रतेमध्ये पण एक कलाकुसर आहे. त्या लाटेमध्ये पण एक लय आहे, ताल आहे, संगीत आहे, घुसळण आहे, एक स्तब्धता आहे आणि स्थिरता पण आहे. समुद्राकडून काय काय शिकायचं हाच विचार करतो. खूप काही घेण्यासारखं. पाठीमागे बघा तर अथांग असं वाटणार पण नाही. समुद्रामध्ये इतका कोलाहल आहे, आपल्याला किनाऱ्यावर आल्यानंतर तो असतो. अन्यथा त्याच्या मनाची घुसमट आहे समुद्राच्या मनात, ती आपल्याला कळलीच नसते किनाऱ्याला. किनाऱ्यावर आल्यावर कळतं की समुद्राच्या मनामध्ये काय चाललेलं आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये अशीच घुसमट सुरू असते. कधीतरी त्या माणसाच्या किनाऱ्यावर जाऊन आपण थांबलं पाहिजे. त्याची घुसमट आपोआप आपल्याला ऐकू येते. या इथे जांबा खडकाचे हा मोठ्या शिळा आहेत. जांबा शिळा म्हणता येईल का याला? जांबा खडकामध्ये पोरोसिटी असते की काय? ह्या जांबा शिळा देवगडच्या बीचवरती आपण बघतोय. वाव. मस्त खडक आहे. थोडं ॲडव्हेंचरस आहे. गुळगुळीत झालेला आहे खडक. पायाला रुततोय खालून.
हा पक्षी दिसतो तिथं खाली कोसळलेला आहे. हा ॲक्च्युली डोंगराचा भाग. समुद्राच्या लाटांचा मारा सहन करून करून माझ्या मते तो डोंगर कोसळलेला दिसतो. इकडे पण तशाच पद्धतीने शिळा मोकळ्या झालेल्या आहेत जांभळाची. निघायला पाहिजे. आया ओह पायाला टोचते जाम चिंडे. जांभा खडकाचा डोंगर आहे हा आणि हळूहळू हळूहळू समुद्राचा मारा सहन करून तो खाली आलेला आहे. हे दगड खाली आलेले आहेत या ठिकाणी. तासा हा देवगड बीच नक्कीच एक्सप्लोर केला पाहिजे. कोकणातील अनेक सुंदर नितांत सुंदर बीचपैकी हा बीच असावा आणि याच्या सौंदर्यामध्ये भर टाकणारी ही पवनचक्क्या इथे ज्या आहेत त्या याच्या सौंदर्यामध्ये भर टाकतात. खूप छान अशी स्वच्छता आहे. प्रत्येक बीचवर अशा पद्धतीची यंत्रणा राबवली गेली तर बाहेरचे पर्यटक महाराष्ट्रातल्या समुद्रकिनाऱ्यांवर आकर्षित होतील. इतके स्वच्छ सुंदर निसर्ग वैभव लाभलेले बीच आपल्याकडे आहेत. इथलं टुरिझम देवगड बीचवरून आता आपण जात आहोत देवगड जेट्टीकडे. तर ही जेट्टी बरीच मोठी जेट्टी आहे. या ठिकाणी खाडी आहे आणि खाडीच्या मधोमध ही जेट्टी दिसते. हो रे रामा मी ढोलकर 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 दर्याचा राजा दर्याचा राजा भर पाण्यामध्ये मी ढोलकर 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 दर्याचा राजा. पलीकडे काय आहे आपण बघूया जरा. इथली कोकणातली ही जैवविविधता इथलं इकोसिस्टम. ढोलकर हो वल्लवरे रामा मी ढोलकर ढोलकर ढोलक बंदराला करतो इजा. हे कोणतं आहे? हे पॉपलेट सारखे ना. हलवा हलवा. आणि हे रिबन रिबन आणि तो बांगडा बंकी. किती दिवस राहतो बर्फात मासा? 4-5 दिवस. इथं कामाची लगबग सुरू आहे. माझ्या मते बोटीवरून ते मासे ट्रोलने इकडे आणतात. काय हो हे मच्छी कौन सी? माकुल बोलता है इधर आओ. गोवा में मार्केट बोलता. माड़की बोम्बिल जैसा दिख रहा है ना क्या अलग है? माकुल बोलता है. माकुल. तुम क्या यूपी से? नहीं उड़ीसा. उड़ीसा से. अच्छा तुम इस काम में ट्रेन हो एकदम. हाँ सब लोग मराठी नहीं जानते है ना? नहीं जानता. हाँ इसीलिए मैं मराठी में पूछ रहा हूँ. कोई बोल नहीं रहे. हाँ हाँ ना तो बोलना चाहिए ना नहीं आता करके. क्या हस रहा है यार. है या आहे देवगड जेट्टी. इथे भरपूर छोट्या छोट्या बोटी लागलेल्या आहेत.
अपन बघू शकतो। अरे भैया हमको लेके चलो ना अंदर। रुक रे, हमारा इधर आइस लेगा। क्या आइस 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 क्या कर रहा? बोतल लेगा। हाँ आइस लेके जाएगा। आइस लेके जाएगा भर के, भर के और फिर वापस आएगा कि नहीं? आएगा नहीं। नहीं ये इसका क्या करोगे फिर? इस बोट को छोड़ देगा उधर? आने वाला है रे, ये भी जाएगा। तो मेरे को उसके साथ भेजो ना। हैं? इसके साथ जाएगा जाएगा ना। के कितना दिन हो गया? 6 महीना हो गया। फिर कब जाओगे? जून में बंद होता है इधर ना, तो कितना दिन उधर जाओगे? अगस्त में फिर आएगा। जून जाएगा, अगस्त में आएगा। कितना, 2 महीने की छुट्टी? क्या करता है छुट्टी में उधर? उधर रोहू कटला पकड़ता है उड़ीसा में? हाँ रहता है रोहू नदी में ना, नदी तालाब। अच्छा वही खाता है उधर। तो कितना लोग है इधर उड़ीसा का? बहुत है। सब उड़ीसा तरफ से है। सभी उड़ीसा का लोग है। रहता किधर है? बोर्ड में। पूरा बोट में? हाँ। कितना दिन? घर जाना था, बोर्ड में ही रहता है। अच्छा, मतलब इधर किनारे पे कितने दिन में आता? इधर 2 दिन 3 दिन में। मतलब अभी गया अंदर तो 3 दिन में आएगा बाहर। हाँ। इधर आके 1 आध दिन रुकता है कि नहीं बाहर? इधर रुकते हैं कभी कभी। नहीं तो हवा ज्यादा तेज होता है तो बाहर ही रुकते हैं। हाँ 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 बराबर बराबर। अंदर कभी आपको तूफान बिफान झेलने में पड़ा क्या? नहीं, पहले ही बाहर आते हैं। मच्छी दिखता है तो ही जाल डालते हैं ना। तो कैसे दिखता है मच्छी? ऊपर से दिखता है अंदर समंदर में? ऊपर ऐसे घूमते रहता है मच्छी सब। ऊपर तक घूमता है? हाँ। तो तुरंत आप जाल डाल देते हैं? काय म्हणजे सुरक्षितता कशामुळे आहे इथं? काय कारण? वारा बिरा लागत नाही ना। अच्छा, हे असं डोंगर असल्यामुळे तिन्ही बाजूने आणि हे आतमध्ये आल्यामुळे तामिळनाडूचे ते लोक इकडे कशाला येतात तेवढं लांब? सुरक्षित बंदर, बाहेर वादळ बिदळ झालं ना समुद्रात, हां 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 सुरक्षितेसाठी इकडे चारी बाजूने डोंगर असल्यामुळे ना हां 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 कमी लागते इथे जरा। पण त्यांच्या बोटी इकडे येतात का फिशिंगला आपल्याकडे? असतात इकडे बाहेर। हो, मोठ्या बोटी आहेत, हाय स्पीड बोटी असतात। आता गेल्यानंतर ते किती दिवसांनी येणार? 3 दिवसांनी येतात, 2-3 दिवसात रिपोर्ट असतात असं। हो ना, वेदर रिपोर्ट प्रमाणे। आपल्या भागामध्ये कुठले जास्त मासळी सापडते इथं? इकडे काय बांगडा जास्त आहे आपण। कुठपासून कुठपर्यंत बांगडा? इकडे आपल्या समोर भेटते सुरमई पण नाही, सीझनवर मासे। आपलं काय नाव? बंडू नलावडे। बंडू नलावडे, ठीक आहे, धन्यवाद, चांगली माहिती दिली आम्हाला। आपल्याकडे टुरिझम बद्दल असं झालं ना की 1-2 स्पॉट प्रसिद्ध झाले की लोक त्याच स्पॉटवर जातात, जसं की मालवण आहे, देवबाग, किंवा इकडे गणपतीपुळे आहे, किंवा मग अलिबाग आहे। याच्या व्यतिरिक्तही कोकणामध्ये खूप सुंदर असे बीच आहे, सुंदर समुद्रकिनारे आहेत, तर तिथे पण आपण गेलं पाहिजे खरं तर। आता हाच बघा ना, ते देवगडचा समुद्रकिनारा, किंवा काल मी कुणकेश्वरचा समुद्रकिनारा पाहिला। इथं भलेही वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी नाही आहे, परंतु ज्याला खरोखरच शांत आणि निवांत असं समुद्रकिनाऱ्यावरती वेळ घालवायचा आहे किंवा तिथलं निसर्ग सौंदर्य अनुभवायचं आहे, त्यांनी थोडा गर्दीच्या ठिकाणं टाळले पाहिजेत। गर्दीचे ठिकाणं एकदा म्हणजे ठीक आहे, मालवण देवबागला अगदी सुंदर किनारा आहे, नो डाऊट, परंतु त्याचा अर्थ आहे की बाकीची जी किनारपट्टीची जी काही पर्यटन स्थळे आहेत त्या पर्यटन स्थळांनाही आपण भेट दिली पाहिजे। केवळ 2-3 पर्यटन स्थळं फेमस झाली आहे किंवा तिथे सगळ्या वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी आहे किंवा पर्यटकांसाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी म्हणून फक्त तिथंच जायचं, कारण आपण मुळात कोकणात येतो कशासाठी? इथलं निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी, इथली निसर्ग संपदा आहे किंवा समुद्रकिनारे आहेत,
बीच आहे. तर हे फक्त एका ठिकाणीचं सौंदर्य फेमस झालं म्हणून तिथं जाणं आणि इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करणं हे जरा बरं नाही आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला हेच सांगायचं की मी वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना आपण भेटी दिल्या पाहिजे थोडक्यात.